स्वागत आहे तुमचं द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर या आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. आपला जो काही कंबाईन परीक्षा आहे, मग ते ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्हीच्या अनुषंगाने आजचं हे आपलं लेक्चर आहे. आज आपण महाराष्ट्राचा जो काही भूगोल आहे तो राजकीय आणि प्रशासकीय दोन्ही अंगाने काय आपल्याला गोष्टी अभ्यासाव्या लागतात, त्यावरती कशा स्वरूपाचे आणि कशा पद्धतीने प्रश्न येतात, या दोन्हींची आपण चर्चा करणार आहोत. ओके, चला तर मग सुरुवात करूया या आपल्या महाराष्ट्राच्या भूगोलाला. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या भूगोलाचा विचार करत असताना महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली, स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रातली प्रशासकीय परिस्थिती कशा पद्धतीची होती ते आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कालच्याच झालेल्या ग्रुप बीच्या जी काही पूर्वपरीक्षा होती त्या पूर्वपरीक्षेमध्ये प्रश्न यावरती आला होता. आता तुम्हाला ते पुढे लक्षात येईल. ऑलरेडी आपल्याकडे डेटा होता, ज्यांनी आपला क्लास केला होता त्यांना ते आउट ऑफ मार्क्स मिळाले आहेतच, ते काही वेगळं सांगायचं नाही. ओके, तो भाग वेगळा. पण आता इथे लक्ष देऊया की महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य हे एका द्वैभाषिक मुंबई राज्याचा भाग होतं. द्वैभाषिक म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र असं दोन्ही राज्य एकत्रित मुंबई द्वैभाषिक राज्य या नावाने ओळखली जायची. आणि या मुंबई द्वैभाषिक राज्याची स्थापना कधी झालेली होती, तर ती स्थापना झाली होती 1 नोव्हेंबर 1956 रोजी. आणि त्याचं मुंबई द्वैभाषिक राज्य किंवा मुंबई राज्य, ऍक्च्युली त्या काळामध्ये त्याला बॉम्बे प्रांत म्हणून ओळखलं जायचं, कारण मुंबईला बॉम्बे हे नाव प्रचलित होतं. त्यानंतर काही काळानंतर ते मुंबई असं झालं, पण आपण मुंबई म्हणा किंवा बॉम्बे म्हणा. तर हा मुंबई द्वैभाषिक राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 साली करण्यात आली. त्याच्या पाठीमागची थोडीशी पार्श्वभूमी जाणून घेतली तर आपल्याला लक्षात येईल की भारत स्वतंत्र झाला आणि स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये जे काही स्वतंत्र राज्याच्या अस्तित्वासाठी लढाया सुरू झाल्या, उपोषणं सुरू झाली, आंदोलनं सुरू झाली, त्यामध्ये महाराष्ट्र देखील पाठीमागे नव्हता. महाराष्ट्राचा तो काही इतिहास जो आहे तो इतिहासामध्ये तुम्हाला अभ्यासायचा आहे, मी तिथपर्यंत खोलात नाही जाणार. पण ज्या मागण्या तीव्रतेने वाढायला लागल्यात आणि एक तर त्यावेळेची जी असणारी राजकीय परिस्थिती होती किंवा जी आपली सामाजिक परिस्थिती, त्यावेळी अशी वेगवेगळी राज्य आणि ते पण भाषेच्या आधारावरती स्थापन करणं त्या काळातल्या सरकारला योग्य वाटलं नाही. परंतु एक आत्मीयता असते, अस्मिता असते, त्या अस्मितेचा प्रश्न तो होता की नाही, मराठी भाषिकांचं महाराष्ट्र हे स्वतंत्र एक राज्य असलं पाहिजे. आणि ती मागणी चालू होती, पण त्या मागणीला मान्यता मिळत नव्हती किंवा दाद दिली जात नव्हती. आणि त्याचाच एक भाग म्हणून काय केलं तर 1 नोव्हेंबर 1956 साली मुंबई द्वैभाषिक किंवा बॉम्बे द्वैभाषिक राज्याची काय करण्यात आली, स्थापना करण्यात आली. हा इतिहासातला भाग की इथून काय झालं, इथं आपला जो काही विदर्भ आहे, मराठवाडा आहे आणि जो काही पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आहे, कोकण आहे, या सर्वांना एकत्रित जोडलं गेलं. तुम्ही या नकाशामध्ये पाहू शकता. हा जो काही नकाशा तुम्हाला इथून दिसतोय हा आत्ताचा आपला दिसणारा हा महाराष्ट्राचा नकाशा आहे. परंतु द्वैभाषिक राज्याचा जर आपण विचार केला तर तुम्हाला इथं गुजरात राज्य देखील काय झालेलं आहे, या महाराष्ट्र राज्याला जोडलेलं इथं दिसून येतं. म्हणून याला द्वैभाषिक मुंबई राज्य म्हणून ओळखलं जातं. एक गुजराती भाषा आणि दुसरी मराठी भाषा. पण हे काही जास्त दिवस टिकलं नाही, कारण त्यानंतर देखील जे काही आपले मराठी बांधव होते त्या मराठी बांधवांनी काय मागणी लावूनच धरली की नाही, आम्हाला फक्त मुंबई सहित काय झालं पाहिजे तर महाराष्ट्र राज्य मिळालं पाहिजे. आणि त्यामध्ये पण एक कळीचा मुद्दा असा होता, म्हणजे त्यावेळेसचे जे काही राजनेते होते तर त्यांचं असं म्हणणं होतं की ठीक आहे, आम्ही तुम्हाला महाराष्ट्र देऊ पण मुंबई नाही देणार. म्हणून मी आता उल्लेख केला सहज की महाराष्ट्र राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या मराठी लोकांची सर्वांचीच त्यावेळेच्या सर्वांचीच मागणी अशी होती की महाराष्ट्र राज्य हे झालंच पाहिजे, पण ते कसं मुंबई सहित, मुंबई आमची आहे, आम्ही मुंबई कुणाला देणार नाही, अशी ती मागणी होती. आणि या मुंबईवरूनच हे काय झालं तर हे ताणत गेला, तणाव वाढत गेला, कारण गुजरात राज्याची त्यांची मागणी होती की नाही मुंबई आम्हालाच पाहिजे. आणि महाराष्ट्र हा असा होता की नाही, महाराष्ट्र राज्य होणार ते पण मुंबई सहित होणार, मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे आणि ती महाराष्ट्राचीच राहणार, ही मागणी लावून धरली होती. आणि त्यावेळी तुम्हाला माहिती नसेल, मी आता एक सहज माहिती असावं म्हणून सांगतो, इंटरेस्टिंग म्हणतो ना इतिहासातल्या काही अशा महत्वपूर्ण गोष्टी.
तर मुंबई हे आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळावं म्हणून आता काही ठिकाणी असा उल्लेख आहे की त्यावेळेसच्या आपल्या महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्र सरकारने काय केलं तर गुजरात राज्याला 50 लाख रुपये दिले होते त्यावेळी. का तर मुंबई आमची. आणि असं का तर गुजराती लोकांचं, गुजराती व्यापाऱ्यांचं असं म्हणणं होतं की जी काही मुंबईची भरभराट झालेली आहे ती फक्त आमच्या या गुजराती बांधवामुळे झालेली आहे, म्हणून ते तसं करण्यात आलं असा उल्लेख आहे. झालं नाही झालं कारण हे कधी बाहेर आलेल्या गोष्टी नाही आहेत, पण झालं. पण मुंबई सोडायला गुजरात तयार नव्हता आणि मुंबईला सोडून महाराष्ट्र राज्य स्थापन करायला आपला महाराष्ट्र देखील तयार नव्हता. पण मुंबई हा कळीचा मुद्दा होता. पण नंतर तीव्रता वाढत गेली आणि त्या तीव्रतेला यश कधी आलं तर ते आलं 25 एप्रिल 1960 ला. 25 एप्रिल 1960 महाराष्ट्राची स्थापना तर 1 मे 1960 आहे. पण नाही, आपल्याला हेच माहिती आहे. पण महाराष्ट्र राज्याची स्थापना लक्षात घ्या, भारत देश हा कसा आहे तर केंद्राकडे सर्व अधिकार आहेत कुठल्या राज्याची स्थापना करायची, कुठल्या राज्याचं विभाजन करायचं, कुठल्या प्रदेशाला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करायचं, कुठल्या प्रदेशाला राज्य म्हणून घोषित करायचं, हे काय आहे तर केंद्र शासनाच्या अखत्यारीत असणारा तो विषय आहे. आणि या विषयाला अनुसरून कुठलीही गोष्ट अशी नाहीये की मनात आलं म्हणून ठीक आहे तुम्ही करा स्थापना, असं नाहीये. त्याला कायदेशीररित्या मान्यता द्यावी लागते आणि तो कायदा महत्वाचा आहे. भले आपल्याला 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली हे माहिती आहे, परंतु कायदा कुठला होता ते माहिती आहे का? ते कायदा पण माहिती असणं गरजेचं आहे. आणि तो कायदा होता 25 एप्रिल 1960 ला अस्तित्वात आलेला 25 एप्रिल 1960 साली अंमलात आलेला तो म्हणजे मुंबई पुनर्रचना कायदा. काय होता तो कायदा? मुंबई पुनर्रचना. असं त्या कायद्याचं नाव होतं. आणि या कायद्यानुसारच काय झालं तर महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 ला केली. आता लक्षात घ्या, आयोग हा तर प्रश्न नाही विचारणार की महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली, कारण ते पहिलीतल्या मुलालाही माहिती आहे की महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली होती. मान्य. पण आयोग उद्या हेही विचारू शकतं की महाराष्ट्र राज्याची जी काही स्थापना झाली ती कुठल्या कायद्यानुसार झाली, तर ती झाली मुंबई पुनर्रचना कायदा. तो संसदेमध्ये मंजूर कधी झाला तर 25 एप्रिल 1960, किंवा त्यालाच कायद्याची काय म्हणतात ते कायदा अस्तित्वात आला 25 एप्रिल 1960 ला. आणि याच कायद्याची अंमलबजावणी करून 1 मे 1960 ला काय करण्यात आलं तर महाराष्ट्र राज्याची ही स्थापना करण्यात आली. आणि तेही कसं? मुंबई सहित. मुंबई काही सोडली नाही आपण, भले काही किंमत मोजावी लागली, किंमत काही नाही, 107 हुतात्मे झाले होते त्यावेळी. 107 हुतात्म्यांचा म्हणजे हुतात्म्य पत्करलं म्हणजे किंमत काही साधी सुधी नाहीये, हेही लक्षात ठेवा. येतं लक्षात? तर एवढी मोठी किंमत, कित्येक तरी आंदोलनं, कितीतरी सभा परिषदा, कित्येक तरी म्हणजे असा विरोध सहन केला, कित्येक वेळेस तरी राजकीय असे बऱ्याच काही गोष्टी घडल्या. या सर्व गोष्टीनंतर हे मिळालेलं आपलं राज्य ते म्हणजे महाराष्ट्र राज्य. ओके, तर ह्या अशा रीतीने काय झाली, महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. बरं, आता महाराष्ट्र राज्य तर मिळालं आपल्याला, मग त्यावेळेसची महाराष्ट्रामध्ये असणारी जी काही परिस्थिती होती कशी होती? आता परिस्थिती म्हणजे कोणती तर लक्षात घ्या, त्यावेळेसची प्रशासकीय परिस्थिती आपल्याला अभ्यासायची. त्यावेळी महाराष्ट्रात किती जिल्हे होते, महाराष्ट्रामध्ये किती प्रशासकीय विभाग होते, महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या तालुक्यांची संख्या किती होती, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण का यावरती देखील आयोगानं या अगोदरही प्रश्न विचारलेले आहेत आणि यानंतरही प्रश्न विचारणार आहे. आणि महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करत असताना महाराष्ट्राबद्दल जी बेसिक माहिती आहे ती आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. ओके, तर मग त्यावेळी असणारी म्हणजे महाराष्ट्र राज्य स्थापना झाली तर त्यावेळी असणारी जी काही प्रशासकीय परिस्थिती होती ती कशा पद्धतीची होती तर महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रात 26 जिल्हे होते. किती जिल्हे होते?
26 जिल्हे होते आणि 235 तालुके होते. आणि प्रशासकीय विभागांचा विचार केला तर प्रशासकीय विभाग किती होते, तर ते 4 प्रशासकीय विभाग होते. आला होता ना प्रश्न यावरती, बघा बरं PYQ काढून तुम्हाला मिळतो का त्यावरती, किंवा कालचाच पेपर झालेला पहा तुम्ही, ते आहे का तिथं. 26 जिल्हे होते, 235 तालुके होते आणि 4 प्रशासकीय विभाग होते. आणि सद्यस्थितीचा जर विचार केला आपण, सध्या किती आहेत महाराष्ट्रात जिल्हे, तर जिल्हे आहेत 36, तालुके किती आहेत 355 आणि प्रशासकीय विभाग किती आहेत 6 प्रशासकीय विभाग आहेत. आता ज्यांना माहिती आहे, ज्यांनी अभ्यास केलेला त्यांना एक गोष्ट लक्षात आली असेल की काहीतरी चुकतंय. चुकत नाहीये, ते बरोबर आहे, आपल्यापर्यंत चुकीची माहिती पोहोचलेली आहे. काय चुकीचं असेल तुम्हाला असं वाटतं तर ते महाराष्ट्रात असणाऱ्या तालुक्यांची संख्या. काही संदर्भामध्ये तुम्हाला असं आढळून येईल की महाराष्ट्रात तालुक्यांची संख्या ही 358 आहे, पण नाही आहे. महाराष्ट्रामध्ये ऍक्च्युअल मध्ये तालुक्यांची संख्या किती आहे तर ते 355 आहे. मग ते 358 जे आहेत ते काय, तर त्याच्या पाठीमागची स्टोरी ही अशी आहे की ज्यावेळी जनगणना होते आता 2026 मध्ये, तर ही जनगणना होत असताना जनगणनेसाठी त्यांच्या सोयीनुसार काय केलेलं असतं, रचना ही बदललेली असते. आणि त्याने काय केलेलं आहे तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमध्ये 3 तालुके काय केले होते, जनगणनेच्या सोयीसाठी नव्याने बनवले होते, फक्त जनगणनेसाठी होते. आपल्या राज्याने किती बनवलेले नाहीयेत, येतं लक्षात. राज्य जसं आपलं वेगवेगळे तालुके जिल्हे निर्माण करतं तसे ते बनवलेले नव्हते. तर ते कसे बनवले होते, जनगणनेसाठी, जनगणना करताना सोयीचं व्हावं म्हणून ते बनवले होते 3 तालुके. त्यामध्ये एक बांद्रा होता, दुसरा कांदिवली होता आणि आणखीन एक असे 3 तालुके होते. पण ते ऍक्च्युअल मध्ये तालुके आपण ग्राह्य धरायचे का की महाराष्ट्रात तालुक्याची संख्या किती आहे हे सांगताना, तर नाही. जर तुम्हाला विचारलं की महाराष्ट्रामध्ये तालुक्यांची संख्या किती आहे तर ते उत्तर असेल 355 आणि हे एक्झॅक्टली बरोबर असणारं उत्तर आहे. कारण मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन्हीही जिल्ह्यांमध्ये कुठलाही तालुका नाहीये, ते 100% नागरीकरण झालेले जिल्हे आहेत आणि तिथं जिल्हा परिषद देखील अस्तित्वात नाहीये, हेही त्यासोबत लक्षात ठेवा. 100% नागरीकरण झालेले मुंबई शहर मुंबई उपनगर, त्यांच्यामध्ये कुठलाही तालुका नाहीये, कुठलीही पंचायत समिती नाहीये, कुठलाही तिथं जिल्हा परिषद देखील नाहीये. कारण का, आता ते 100% काय झालेलं आहे, त्यांचं नागरीकरण झालेलं आहे. त्यामुळं मग आता काय लक्षात ठेवणार, तर 355 काय आहे, महाराष्ट्रामध्ये तालुक्यांची संख्या आहे, 36 हे जिल्हे आहेत आणि 6 हे प्रशासकीय विभाग आहेत. वाटलंच तर आणखीन एक ऍडिशन करा की 34 महाराष्ट्रामध्ये काय आहेत, तर जिल्हा परिषदा आहेत. जिल्हा परिषद किती आहेत, तर त्या आहेत 34. ओके. कारण का, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन्हीही जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा अस्तित्वात नाहीयेत. आलं लक्षात. मग हे झालं महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी असणारी महाराष्ट्राची परिस्थिती. ओके. यावरती प्रश्न आलेला यावरती येऊ शकतो, आणखीन थोडंसं वेगळ्या पद्धतीने पण येऊ शकतो. त्यानंतर पुढे जाऊया. आता 1 मे 1960 ला जे काही 4 प्रशासकीय विभाग होते त्या 4 प्रशासकीय विभागांची रचना कशा पद्धतीची होती, आणि हेच पाहत असताना मी इथं तुम्हाला सांगेन की कशा पद्धतीने परत नवीन 2 प्रशासकीय विभागांची स्थापना करण्यात आली. कारण पूर्वीचे 4 होते, सध्या परिस्थितीमध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत. तशा आता मागण्याही सुरू आहेत. मध्यंतरी अशी चर्चा होती की लातूर म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच त्या काळातलं औरंगाबाद या प्रशासकीय विभागाचं विभाजन करून काय करायचं होतं, तर नांदेड किंवा लातूर हा प्रशासकीय विभाग स्थापन करायचा होता. पण ते काही कारणांमुळे, त्या राजकीय इच्छाशक्तीमुळे किंवा राजकारणामुळे म्हणूया, ते अस्तित्वात येऊ शकलेलं नाहीये. पण भविष्यात येऊ शकतं, ज्यावेळी येईल त्यावेळी पाहूया. पण ज्यावेळी महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळी जे काही 4 प्रशासकीय विभाग अस्तित्वात होते ते आपण पाहूया. त्यामध्ये असणारे जिल्हे आणि कुणाचं विभाजन करून परत नवीन प्रशासकीय विभाग निर्माण केला तेही मी इथे तुम्हाला सांगेन. तर सर्वप्रथम विचार करू तो म्हणजे कोकण विभाग, ज्याला मुंबई प्रशासकीय विभाग या नावाने देखील ओळखलं जातं. आता बऱ्याच वेळा हा गोंधळ होतो. कोकण मुंबई दोन्ही नावं लक्षात ठेवायची. कोकण विभाग म्हणजेच मुंबई प्रशासकीय विभाग आणि मुंबई प्रशासकीय विभाग म्हणजेच कोकण प्रशासकीय विभाग.
या कोकण विभागामध्ये असणारे जे काही जिल्हे होते त्यामध्ये होता बृहन्मुंबई, ठाणे, कुलाबा आणि रत्नागिरी. आता परत इथे एक क्वेश्चन मार्क येतो. ठाणे माहितीये, बृहन्मुंबई ही माहितीये, बरोबर. कुलाबा कोण आहे? कुलाबा म्हणजे रायगड जिल्ह्याचं पूर्वीचं नाव. कुलाबा म्हणजे रायगड, आत्ताचं रायगड, रायगडचं पूर्वीचं नाव काय होतं तर कुलाबा हे नाव होतं. बृहन्मुंबईचं विभाजन करून मुंबई उपनगर हा परत एक नवीन जिल्हा निर्माण केला. बृहन्मुंबई वेगळा आणि मुंबई उपनगर हा वेगळा. त्यानंतर रत्नागिरीचं विभाजन करून परत काय करण्यात आलं तर इथं सिंधुदुर्ग जिल्हा हा निर्माण करण्यात आला. आणि ठाण्याचं विभाजन करून म्हणजे आत्ताच रिसेंटली 2014 मध्ये काय केलं तर पालघर जिल्ह्याची निर्मितीही करण्यात आली. सहज जाता जाता पुढे आणखीन ती माहिती येणारच आहे, पण आता बदल काय झाले तेही आपल्याला इथं लक्षात घेता येतात. त्यानंतर आता पुणे विभाग. पुणे विभागामध्ये पुणे, धुळे, नाशिक, जळगाव, अहमदनगर म्हणजे आत्ताचं अहिल्यानगर यांचा समावेश होता. मग इथं परत काय केलं, इथं एका प्रशासकीय विभागाची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते आणि तो प्रशासकीय विभाग आहे तो म्हणजे नाशिक. ओके, नाशिकची इथं निर्मिती करण्यात आली. कारण ऑलरेडी काय हे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर हे आता देखील पुणे प्रशासकीय विभागाचाच भाग आहेत. आणि नाशिकमध्ये समावेश कोणाचा होतो? धुळे, जळगाव आणि अहमदनगर. आता धुळेचं विभाजन करून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. म्हणजे तिथेही 5 जिल्हे आहेत नाशिक प्रशासकीय विभागामध्ये. एक नवीन निर्माण झालेला प्रशासकीय विभाग म्हणजे कुठला तर नाशिक. त्यामुळे स्टार मार्क करून ठेवा. काय सांगता येतं, आयोग यावरती प्रश्न विचारू शकतो की नाशिक प्रशासकीय विभागाची निर्मिती कशी झाली किंवा कोणत्या प्रशासकीय विभागापासून नाशिक प्रशासकीय विभागाची निर्मिती झाली. तर पुणे प्रशासकीय विभागाचं विभाजन करून नाशिक प्रशासकीय विभागाची काय करण्यात आली, निर्मिती करण्यात आली. क्लिअर. त्यानंतर पुढे नागपूर प्रशासकीय विभाग. नागपूरमध्ये नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांचा समावेश होता. आता नागपूर प्रशासकीय विभागाचं पण विभाजन करण्यात आलं आणि तिथं बनवण्यात आला तो म्हणजे अमरावती प्रशासकीय विभाग. अमरावती प्रशासकीय विभागाची इथं काय करण्यात आली तर निर्मिती ही करण्यात आलेली आपल्याला इथं दिसून येते. चंद्रपूर पासून गडचिरोली जिल्हा बनवण्यात आला. भंडारापासून गोंदिया जिल्हा बनवण्यात आला. ओके, तर या अशी जिल्हा निर्मिती होतच राहिलेली आहे, ते आपल्याला अभ्यासायची आहे. म्हणजे नव्याने दुसरा प्रशासकीय विभाग अस्तित्वात कुठला आला तर अमरावती प्रशासकीय विभाग. झाले ना 6 प्रशासकीय विभाग. ओके, आणि औरंगाबाद प्रशासकीय विभाग त्या काळातला, आता आपण ज्याला छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभाग नावाने ओळखतो. तर यामध्ये औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी आणि उस्मानाबाद म्हणजेच आत्ताचं धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश होतो. औरंगाबादचं विभाजन करून जालना या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. ओके, नांदेड आहे तसं आहे, बीड पण आहे. परभणीचं विभाजन करून हिंगोली या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हे विभाजन चालूच आहे, होतच राहणार आहे. उस्मानाबाद म्हणजे आत्ताचं धाराशिव याचं विभाजन करून लातूर या जिल्ह्याची काय करण्यात आली तर निर्मितीही करण्यात आली. म्हणजे एक थोडक्यात मी मांडण्याचा प्रयत्न केला, डिटेलमध्ये आपल्याला अभ्यासाचं आहेच ते. परंतु सुरुवातीचे जे काही प्रशासकीय विभाग होते आणि नागपूरपासून अमरावती हा नवीन प्रशासकीय विभाग बनवण्यात आला आणि पुण्याच्या विभाजनापासून नाशिक हा एक नवा प्रशासकीय विभाग बनवण्यात आला. म्हणजेच काय झालं, आता तर 6 ही आपल्या प्रशासकीय विभागांची संख्या झाली. त्यानंतर पुढे जाऊया. आता महाराष्ट्राच्या ऍक्च्युअल मध्ये स्थान आणि विस्ताराकडे जाऊ. महाराष्ट्राचं स्थान कुठं आहे, त्याचा विस्तार किती आहे, त्याची उत्तर दक्षिण लांबी किती आहे, पूर्व पश्चिम लांबी किती आहे, या सर्वांवरती आयोगाने प्रश्न विचारले. कशा कशा स्वरूपाचे प्रश्न येतात तेही आपण पाहू. तुम्हाला स्थान विस्तार विचारला जाईल, त्यानंतर उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम लांबी विचारली जाईल, समुद्र किनारा विचारला जाईल, प्रशासकीय विभाग विचारले जातील, कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या किती आहे ते विचारलं जाईल, तालुक्यांची संख्या किती आहे, जिल्हा निहाय प्लस प्रशासकीय विभाग निहाय म्हणजे कोणत्या प्रशासकीय विभागात किती तालुके आहेत, किती जिल्हे आहेत,
त्यानंतर समान नावाचे तालुके कुठले आहेत हे पण विचारलं जाईल. क्षेत्रफळानुसार मोठा असणारा प्रशासकीय विभाग विचारला जाईल. क्षेत्रफळानुसार सर्वात कमी असणारा प्रशासकीय विभाग विचारला जाईल. प्रत्येकाचं क्षेत्रफळ विचारतील, जोड्या लावा म्हणून प्रश्न दिला जाईल. म्हणजे प्रश्न वेगवेगळ्या अंगाने कसेही बनवले जातात आणि साधं सिंपल आहे, खूप साधं सिंपल आहे. म्हणून कंबाईनचा भूगोल जो आहे ना, ग्रुप बी चा असो किंवा ग्रुप सी चा असो, तो पैकीच्या पैकी मार्क मिळवून देतो. फक्त काय आहे, थोडेसे ह्या अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला नेहमी करत राहावं लागतं. ओके, मग पहिलं पाहूया ते महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार. आता महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार पाहूया. किती आहे महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार? हा, आणि आणखीन एक सर्वात महत्वाची गोष्ट भूगोलाचा म्हणेल मी, महाराष्ट्राचा स्पेसिफिक बोलणार नाही, कुठल्याही भूगोलाचा, म्हणजे भारताचा असो, महाराष्ट्राचा असो किंवा जगाचा असो, भूगोलाचा अभ्यास करत असताना नकाशा हा नेहमी समोरच ठेवायचा. माझ्या मागच्या बऱ्याच लेक्चरमध्ये मी प्रत्येक वेळी भूगोलाच्या अभ्यासाचं महत्व पटवून देत असताना किंवा अभ्यास कसा करावा हे सांगत असताना, किंवा जेही विद्यार्थी मला विचारतात की भूगोल थोडासा आम्हाला कठीण जातोय, अवघड जातोय, थोडंसं लेंदी वाटतोय, तर तो लक्षात कसा ठेवावा, अभ्यास कसा चांगला करावा, कसे पैकीच्या पैकी मार्क मिळावे, तर त्यावरती फक्त मी एकच सोल्युशन सांगतोय आणि ते रामबाण सोल्युशन आहे, रामबाण उपाय आहे, तो म्हणजे नकाशा. कुठलाही अभ्यास करतात, म्हणजे फिजिकल, म्हणजे आपण प्राकृतिक असो किंवा राजकीय प्रशासकीय असो, कुठलाही भूगोलाचा अभ्यास करत असताना नकाशा हा नेहमी समोरच ठेवायचा. कारण का, तर तो आपल्याला तो विषय समजून घेण्यासाठी आणि साधा सिंपल पद्धतीने लक्षात ठेवण्यासाठी खूप मदत करतो. त्यामुळे नकाशा सोडून भूगोलाचा अभ्यास कधीही करायचा नाही. आता मीही शिकवत असताना जिथं जिथं गरजेचं आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला नकाशा हा सोबत घेऊनच शिकवतो. कारण का, तर तुमच्या परफेक्ट लक्षात राहावं, परत ते कधी विसरत नाही आणि रट्टा मारायची आपल्याला आवश्यकता भासत नाही. हाच एक प्रामाणिक त्या पाठीमागचा उद्देश आहे. चला तर मला आता महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार पाहूया. अक्षवृत्तीय विस्ताराचा जर विचार केला तर तो फक्त उत्तर येतो. का उत्तर येतो? तर भारताचं स्थानच मुळामध्ये काय आहे, पृथ्वीच्या गोलासंदर्भात जर आपण विचार केला तर ते उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे. म्हणजे विषुववृत्त जे आहे, 0 अंशाचं अक्षवृत्त जे आहे, त्याच्या उत्तरेला भारत हा काय आहे, वसलेला आहे. आणि ऑब्विसली महाराष्ट्र हा भारताचाच एक अविभाज्य असा भाग आहे. तर आपल्याही अक्षवृत्तीय विस्तारामध्ये उत्तर असे दोन्ही ऑप्शन असणं गरजेचं असतं. आता पुढे मी सांगेन तुम्हाला की कशा पद्धतीने ते असं का बोलतोय, असं का सांगतोय, ते लक्षात येईलच तुम्हाला. आता विचार जर केला आपण अक्षवृत्तीय विस्ताराचा, तर महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार हा 15°37' उत्तर आहे. म्हणजे इथं तुम्ही पाहू शकता हे 16 जे आहे, म्हणजे 16° नॉर्थ असा त्याचा अर्थ होतो. याच्या एक्झॅक्टली खालती थोडस आणखीन काय आहे, तर महाराष्ट्राची भूमी ही सुरुवात होते आणि त्याचं एक्झॅक्ट लोकेशन काय आहे, तर 15°37' हे त्याचं एक्झॅक्ट लोकेशन आहे. आणि तेच कुठपर्यंत, तर 22°06' उत्तर अक्षांश इथपर्यंत. इथं हे तुम्हाला 22 दिसतं, याच्या थोडस वरती आणखीन 22°06' उत्तर इथपर्यंत काय झालेला आहे, तर महाराष्ट्राचा हा अक्षवृत्तीय विस्तार इथं आपल्याला पाहायला मिळतो. आणि तेच जर आपण रेखावृत्तीय जर विचार केला तर तो मगाशी काय सांगितलं, भारताचं स्थान पूर्व गोलार्धामध्ये, म्हणजेच काय पूर्व काय असणार आहे, रेखावृत्तीय विस्तार असणार आहे महाराष्ट्राचा. तर इथं 72°36' इथपासून 72°, इथं तुम्हाला 73 दिसतं, थोडस त्याच्या आणखीन पलीकडे 72°36' पूर्व ते इथपर्यंत 80°54' पूर्व रेखांश एवढा काय आहे, तर आपल्या महाराष्ट्राचा हा विस्तार आपल्याला पाहायला मिळतो. रेखावृत्तीय विस्तार हा असा. ओके, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे जाऊया. हा झाला आपला अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार. आता महाराष्ट्राचा विस्ताराचा जर विचार केला, म्हणजे भौगोलिक जी लांबी आहे, एवढे किलोमीटर तेवढं किलोमीटर, ते जर विचारात घेतलं तर पश्चिम पूर्व महाराष्ट्राची लांबी किती आहे, 800 किलोमीटर. म्हणजे तुम्ही या टोकापासून या टोकापर्यंत गेलात तर ते 800 किलोमीटर एवढी काय आहे महाराष्ट्राची लांबी असलेली आपल्याला पाहायला मिळते.
आणि तीच लांबी जर आपण उत्तर दक्षिण किंवा दक्षिण उत्तर पाहिली तर ती 720 किलोमीटर एवढी आपल्याला पाहायला मिळते. किती आहे? 720 किलोमीटर ही लांबी आपल्याला इथं पाहायला मिळते. काही संदर्भ ग्रंथामध्ये किंवा काही पुस्तकांमध्ये ही लांबी 700 किलोमीटर एवढी ही दिलेली आहे, परंतु तुम्ही 720 किलोमीटर हीच ग्राह्य धरा किंवा हाच नंबर ऑथेंटिक आहे असं ग्राह्य धरा. त्यानंतर सर्वात महत्वाचा आणखीन एक मुद्दा, आता हे सहज साधं सिंपल वाटणार, आयोगाने वारंवार यावरती प्रश्न विचारले, रिपीट आयोगाने यावरती प्रश्न विचारले. ओके, तर आता क्षेत्रफळाचा विचार करू. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्र 3,07,713 चौरस किलोमीटर एवढं काय आहे या महाराष्ट्राचं आपल्या क्षेत्रफळ आहे. आणि मित्रांनो लक्षात घ्या, हे तुम्हाला पाठच असलं पाहिजे, पाठच करायचं, हे विसरून चालणार नाही आपल्याला, कारण याच्यावरती 100% प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. सो हे पाठच असलं पाहिजे आपल्याला. जसं एखादा मोबाईल नंबर आपण पाठ करतो त्याच पद्धतीने पाठ करून ठेवा, येतं लक्षात. तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713 चौरस किलोमीटर. आता हेच क्षेत्रफळ महाराष्ट्राचं हेक्टर मध्ये जर आपण पाहिलं, आता हेक्टर मध्ये पण विचारतात का? हो, विचारलेलं आहे. प्रश्न आला होता, आयोगाने प्रश्न विचारला होता. आयोगाने विचार केला असेल की अरे ठीक आहे, चलो चौरस किलोमीटर मध्ये तर सर्वांनाच माहिती आहे, हेक्टर मध्ये विचारून पाहूया किती आहे हेक्टर मध्ये. तर ते आहे 307.70 लाख हेक्टर एवढं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे हेक्टर मध्ये. हेक्टर मध्ये म्हणतोय आपण, जमीन मोजतो ना आपली हेक्टर मध्ये, त्या पद्धतीने जर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ विचारलं तर ते किती असणार आहे? 307.70 लाख हेक्टर एवढं क्षेत्रफळ असणार आहे. मग आपण त्याच्या पुढे आणखीन एक पाऊल टाकूया. हेक्टर मध्ये विचारलेलं आहे, लक्षात घ्या, आयोगाच्या नेहमी एक पाऊल पुढे राहण्याचा प्रयत्न करायचा, त्याच वेळी आपल्याला कुठं आउट ऑफ मार्क्स मिळतं. आता हेक्टर झालं, चौरस किलोमीटर झालं, आता राहिलं काय? एकर मध्ये राहिलं. मग एकर मध्ये विचारू शकतो? हो, विचारू शकतात. पाहूया किती एकर आहे. तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ एकर मध्ये 7,60,005 एवढं काय आहे? तर एवढं लाख एकर हे आपलं क्षेत्र आहे. म्हणजे 760.5 लाख एकर एवढं काय आहे? तर हे आपलं क्षेत्रफळ असलेलं इथं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, विस्तार झाला, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दोन्ही अंगाने झाला. क्षेत्रफळ झालं चौरस किलोमीटर मध्ये, हेक्टर मध्ये आणि एकर मध्ये पण. आता जाऊया पुढे. आता महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे, पण महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळानुसार कितवा क्रमांक आहे? कितवा क्रमांक आहे सांगा बरं? कितवा क्रमांक असेल महाराष्ट्राचा? 5वा, 6वा, 2रा, 1ला, 8वा, कितवा क्रमांक आहे? काय वाटतं? पहिला असेल? चला आपला महाराष्ट्रामध्ये पहिलाच देऊन टाकूया. तर नाहीये. महाराष्ट्राच्या क्षेत्रफळानुसार जर भारतात विचार केला तर 3रा क्रमांक आहे. म्हणजे भारतातलं 3ऱ्या क्रमांकाचं क्षेत्रफळानुसार मोठं असणारं राज्य म्हणजे आपलं महाराष्ट्र आहे. आता महाराष्ट्राने जेवढं काही क्षेत्रफळ व्यापलेलं आहे 3,07,713 चौरस किलोमीटर, पण संपूर्ण भारताच्या क्षेत्रफळासोबत जर त्याला कम्पेअर केलं, त्याची तुलना जर केली आपण, तर किती टक्के क्षेत्र महाराष्ट्र राज्याने व्यापलेलं आहे? तर ते 9.36% क्षेत्र काय केलेलं आहे? महाराष्ट्र राज्याने व्यापलेलं आहे. 9.36% एवढं क्षेत्र काय केलेलं आहे? महाराष्ट्र राज्याने व्यापलेलं आहे. आता महाराष्ट्राचा क्रमांक पाहिला, किती टक्के क्षेत्रफळ म्हणजे व्यापलेलं आहे क्षेत्र ते पण पाहिलं. मग आता 5 राज्य पण पाहूया ना. काय सांगतायत? माहिती तरी असणं गरजेचं आहे आपले. सर्वात मोठी राज्य 5, महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावरती. पहिली 2 कोण आहेत? तर सर्वप्रथम क्रमांक आहे तो म्हणजे राजस्थान राज्याचा. पहिला क्रमांक इथं राजस्थान. मध्य प्रदेश 2ऱ्या स्थानी आहे, 2रा क्रमांक मध्य प्रदेशचा. त्यानंतर आपला महाराष्ट्र 3रा आहे, 3रा क्रमांक महाराष्ट्राचा. 4थ्या क्रमांकावरती आहे उत्तर प्रदेश आणि 5वा क्रमांक जो आहे तो म्हणजे गुजरात राज्याचा. 5वा क्रमांक गुजरात राज्याचा. इथं त्यांचं क्षेत्रफळ पण दिलेलं आहे आपण, तेही तुम्ही पाहू शकता. राजस्थान,
त्यानंतर मध्य प्रदेश, त्यानंतर महाराष्ट्र, त्यानंतर येतो उत्तर प्रदेश आणि त्यानंतर 5व्या क्रमांकावरती येतो आपला गुजरात. ओके, तर महाराष्ट्र काय आहे, क्षेत्रफळानुसार 3ऱ्या क्रमांकाचं राज्य आहे, लोकसंख्येनुसार ते 2ऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. हे असे क्रमांक आपल्याला लक्षात ठेवायचे, कारण का कंबाईन एक्झाम ही फॅक्च्युअल डेटावरती खूप अवलंबून आहे. फॅक्ट पण तेवढ्याच महत्वाचे आहेत, कन्सेप्ट ही तेवढ्या महत्वाचे आहेत, पण कन्सेप्ट पेक्षा थोडंसं म्हणेल की फॅक्टला थोडंसं अधिक महत्व आहे. ओके, तर हे झाली पहिली 5 राज्य क्षेत्रफळानुसार मोठी असणारी. आता महाराष्ट्राच्या स्थानाबद्दल थोडंसं बोलूया. कसं स्थान आहे, जर संपूर्ण भारताचा जर नकाशा आपण पाहिला तर त्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की महाराष्ट्र राज्य हे देशाच्या अगदी मध्यवर्ती वसलेलं आहे. आणि हे मध्यवर्ती वसलेलं आहे एवढ्यापुरतच मर्यादित नाहीये, तर महाराष्ट्र राज्य हे काय करतं, उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना जोडणारा एक महत्वाचा दुवा म्हणून देखील कार्य करताना आपल्याला इथं दिसून येतो. उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना जोडणारा एक दुवा म्हणून देखील इथं दिसून येतो. त्याचमुळे की काय, उत्तर भारतीय लोकांचं आणि दक्षिण भारतीय लोकांचं जमतच नाही काही, पण महाराष्ट्र हे असं राज्य आहे, पुरोगामी राज्य आहेच आहे, पण सहिष्णू देखील राज्य आहे की ज्याचं उत्तर भारतासोबत पण चांगलं जमतं आणि दक्षिण भारतासोबत पण चांगलं जमतं. त्यामुळं त्या दोघांच्या मध्यस्थी स्थान पण आहे आणि दोघांच्या मध्यस्थी करणारं राज्य पण आपलं महाराष्ट्र आहे. असं हे आपलं एक वैभवशाली राज्य ते म्हणजे महाराष्ट्र राज्य. ओके, त्यानंतर पुढे जाऊया. आता आणखीन एका वेगळ्या अंगाने आयोग प्रश्न विचारतो आणि ते म्हणजे की महाराष्ट्र राज्याला लागून असणाऱ्या राज्यांच्या सीमा. आता सीमा तर आपल्याला माहितीच आहेत, कोणकोणत्या सीमा राज्यांच्या सीमा आपल्या राज्याला जोडल्या गेलेल्या आहेत. परंतु आता जसं मी मगाशी सांगितलं की आयोग वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारतो. काही वेळेस आयोग काय करतो की कोणत्या राज्याला कोणत्या जिल्ह्याच्या सीमा जोडलेल्या आहेत किंवा त्यांनी भागीदारी केलेली आहे ते विचारलं जातं, किंवा सर्वाधिक जिल्ह्यांच्या सीमा कोणत्या राज्याला जोडलेल्या आहेत, सर्वात कमी कुठल्या जोडलेल्या आहेत, कोणत्या असे जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यांनी आपल्या सीमा 2 राज्यासोबत शेअर केलेल्या आहेत किंवा त्यांच्या 2 सीमा ज्या आहेत त्या 2 राज्याशी जोडलेल्या आहेत. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आयोग काय करतो, प्रश्न विचारत राहतो. त्यामुळे मग आपल्याला आपल्या राज्यांच्या शेजारी असणारी जी काही आपली शेजारची राज्य आहेत, नेबर स्टेट्स ज्या आहेत, त्या देखील माहिती असणं गरजेचं आहे. त्यांच्याशी संलग्न असणारे जे काही आपले जिल्हे आहेत ते देखील माहिती असणं गरजेचं आहे. तर त्या अनुषंगाने देखील आपल्याला माहिती पाहिजेच. ओके, आता सर्वप्रथम थोडं या नकाशावरती नजर टाका, तुम्हाला लक्षात येईल की महाराष्ट्र कुठं आहे, तर इथं हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या अवतीभोवती असणारी म्हणजे शेजारी असणारी कोणकोणती राज्य आपल्याला दिसतात, आता सहज आपण पाहूया. या इथं गुजरात दिसतोय, या इथं मध्य प्रदेश दिसतोय, इथं छत्तीसगड दिसतोय, इथं तेलंगणा आहे, इथं कर्नाटका आहे आणि इथं छोटासा हा डॉट सारखा भाग दिसणारा तो म्हणजे गोवा आहे की नाही, गोवा आहे इथं हा. आता हे आपण जस्ट माहिती घेतली, पण जिल्ह्यानुसार आपल्याला पण पाहायचं आहे की कोणते जिल्हे आहेत शेजारी, काय आहे ते देखील आपल्याला इथं अभ्यासायचं आहे. चला तर मग तेही अभ्यासूया कशा पद्धतीने आहे. सर्वप्रथम स्टेटमेंट वाईज जाऊया. आता अभ्यास करण्याच्या 2 पद्धती आहेत. जसं एक तुम्ही सहज वाचून घ्या, नसेल तर तुम्ही वाचत असताना किंवा अभ्यास करत असताना आता तुमच्या लक्षात येईल की अरे नकाशा समोर असता तर आणखीन बेटर झालं असतं इथं. ओके, आता महाराष्ट्र राज्याच्या सीमा ह्या 6 घटक राज्य व 1 केंद्रशासित प्रदेशाला काय झालेल्या आहेत, तर लागून आहेत किंवा जोडल्या गेलेल्या आहेत. आता दिशा आणि शेजार असणारे राज्य, वायव्येचा जर विचार केला तर गुजरात व दादरा नगर हवेली दमण हा काय आहे, केंद्रशासित प्रदेश आहे. त्यानंतर उत्तर दिशेचा जर विचार केला तर उत्तरेला मध्य प्रदेश आहे. पूर्वेचा किंवा पूर्व आणि ईशान्य या दिशेचा विचार केला तर या दिशेला छत्तीसगड राज्य आहे. आग्नेयेचा विचार केला तर आग्नेय दिशेला तेलंगणा हे राज्य आहे. आणि दक्षिणेचा विचार केला तर दक्षिणेला कर्नाटक आणि गोवा ही 2 राज्य असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता ही दिशेनुसार आपण राज्य पाहिली, परंतु परत तो प्रश्न राहतो आपल्या मनामध्ये
की अरे या गुजरातला कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहेत, या मध्य प्रदेशला कोणत्या जिल्ह्याच्या सीमा जोडलेल्या आहेत, मग ते देखील माहिती असणं गरजेचं आहे. त्यांची संख्या किती आहे ते पण माहिती असणं गरजेचं आहे. ओके, चला तर मग ते पण पाहूया. आता महाराष्ट्र शेजारील राज्य, ही राज्य आली, आपण त्या भारताच्या नकाशात पाहिली होती. आता आणखीन थोडंसं झूम करून पाहूया. इथं गोवा आहे, इथं कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात आणि दादरा नगर हवेली आणि दमन हा केंद्रशासित प्रदेश. आता प्रत्येक राज्यानुसार आपण पाहूया कोणकोणते जिल्हे त्यांना जोडलेले आहेत काय ते पण पाहूया. आता सर्वप्रथम विचार करू गुजरात राज्याचा. गुजरात राज्याची दिशा वायव्य होती, दिसतो ना इथं गुजरात. आणि गुजरातला जोडलेले जिल्हे पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे. पालघर आहे ठाण्याचं विभाजन करून बनवलेला जिल्हा, नाशिक इथं आहे, धुळे आहे आणि नंदुरबार आहे. म्हणजे 4 जिल्हे जे आहेत त्यांची सीमा काय झालेली आहे, गुजरात राज्यासोबत भिडलेली आहे, संलग्न आहे. 4 जिल्हे आहेत. जिल्ह्यांची संख्या पण लक्षात ठेवा, किती आहेत, 4 जिल्हे. ओके, गुजरात सोबत 4 जिल्हे कोणते, पालघर, त्यानंतर धुळे आणि नंदुरबार. त्यानंतर पुढचं राज्य मध्य प्रदेश, दिशा उत्तर. आणि जिल्ह्यांचा विचार केला, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया. ओके, एकूण 8 जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेश राज्यासोबत जोडलेली आहे. सर्वाधिक विस्ताराने जास्त सीमा आपण आपला महाराष्ट्र राज्य कुणासोबत शेअर करतोय, तर या मध्य प्रदेश राज्यासोबत शेअर करतोय. किती जिल्हे आहेत, 8 जिल्हे. लक्षात घ्या, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया. आता कन्फ्युजन कुठं होतं, आपल्याला काही जिल्हे वाटतात की नाही जोडले असतील. उदाहरणार्थ वर्धा, वर्ध्याचा विस्तार जातोय सीमेपर्यंत, परंतु त्याची बाउंड्री एमपीच्या बॉर्डर सोबत कनेक्ट आहे का, नाहीये. कारण का, त्याला छेदून पुढे अमरावती जिल्हा आलेला आहे. अशाच पद्धतीने अकोला वाटतोय आपल्याला, पण आहे का, नाही. इथंही काय झालं, अमरावती एका बाजूने आला आणि बुलढाणा एका बाजूने आला. तर अकोल्याची बॉर्डर शेअर होते का एमपी सोबत, नाही. तेही लक्षात ठेवा. मग किती आहेत, तर 8 जिल्हे आहेत. उत्तरेकडचे सर्व 8 जिल्हे आहेत, त्यामध्ये अकोला आणि वर्धा यांना गृहीत धरायचं नाही. जरी ती बॉर्डर आपल्याला वर जाते असं वाटतं, पण नाहीये. नकाशा व्यवस्थित ऑब्झर्व केला, पाहिला की बरोबर लक्षात येईल. त्यानंतर पुढचा राज्य ते म्हणजे छत्तीसगड. आणि दिशेचा विचार केला तर ईशान्य पूर्व किंवा पूर्व म्हणाला तरीही चालू शकतं, कारण पूर्वेकडेच आहे तो. हे इथं दिसतो तुम्हाला छत्तीसगड या भागामध्ये. छत्तीसगड पूर्व दिशा, गोंदिया आणि गडचिरोली या फक्त 2 जिल्ह्यासोबत काय करतो, तो आपली बॉर्डर शेअर करतो. छत्तीसगड राज्य हे गोंदिया आणि गडचिरोली या 2च जिल्ह्यांसोबत काय करतो, आपली बॉर्डर हा शेअर करताना इथं दिसून येतो. त्यानंतर पुढचं राज्य पाहूया, ते म्हणजे तेलंगणा. आंध्र प्रदेश राज्याचं विभाजन करून बनवण्यात आलेला हा जिल्हा. लक्षात घ्या मित्रांनो, फक्त महाराष्ट्राचाच भूगोल असा करायचा नाही, तर अशाच पद्धतीने आपल्याला भारताचा भूगोल देखील करायचा आहे. ज्या पद्धतीने आपण आपली शेजारची राज्य पाहतोय ना, त्याच पद्धतीने भारत देशाच्या शेजारी असणारी काय पाहिजेत, आपल्याला देश पाहिजेत. आणि ज्या पद्धतीने आपण जिल्ह्यांचा विचार करतोय ना, त्याच पद्धतीने तिथं आपल्याला राज्यांचा पण विचार करायचा. आणि त्यावरतीही प्रश्न विचारलेले आहेत. मग ते राज्यसेवा असो किंवा आपली कंबाईनची परीक्षा असो, परीक्षा कुठलीही असो, पण प्रश्न हे अशाच पद्धतीने येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. तेलंगणाचा विचार केला तर दिशा आहे आग्नेय. आग्नेय दिशेला आहे तेलंगणा. या इथं दिसतं ना, या इथं तेलंगणा आहे. आणि याच्यासोबत किती जिल्हे संलग्न आहेत, तर ते आहेत नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली. म्हणजे एकूण 4 जिल्हे आहेत की जे आपली बॉर्डर या तेलंगणा सोबत शेअर करतात. कुठले आहेत, नांदेड आहे, यवतमाळ आहे, चंद्रपूर आहे आणि गडचिरोली आहे. या 4 जिल्ह्यांच्या सीमा तेलंगणा राज्यासोबत काय आहेत, तर संलग्न असलेल्या आपल्याला इथं पाहायला मिळतं.
4 जिल्हे. त्यानंतर पुढचं राज्य ते म्हणजे कर्नाटक. कर्नाटक दिशा दक्षिणेला येते. जिल्ह्यांचा विचार केला, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, पूर्वीचं आपलं उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड अशा एकूण 7 जिल्ह्यांच्या सीमा काय होतात तर या कर्नाटक राज्यासोबत जोडल्या जातात. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव किंवा उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड असे एकूण 7 जिल्हे आहेत की ज्यांच्या सीमा काय झालेल्या आहेत तर या कर्नाटक राज्यासोबत जोडलेल्या आहेत. आता तुम्ही तुमच्या मनामध्ये क्रम लावत चला. एक लक्षात ठेवा, आयोगाला ना हे अशा खूप साधारण गोष्टी वाटतील तुम्हाला, पण अशावरती प्रश्न विचारायला खूप आवडतं. म्हणजे सर्वाधिक जिल्ह्याच्या सीमा कुठल्या राज्यासोबत शेअर आहेत? उत्तर काय असेल? मध्य प्रदेश 8. त्यानंतर दुसरा क्रमांक कुठं असेल तर मग तो आपला कर्नाटक. त्यानंतर 4 वाले तेलंगणा आणि गुजरात, आणि त्यानंतर 2 वाला कोण? छत्तीसगड. झालं ना, किती सोपं साधं आहे. आणि त्यानंतर सर्वात कमी गोवा एकासोबतच शेअर करतो आपली बॉर्डर. तर इथं 7 जिल्ह्यांना कर्नाटक राज्याची सीमा ही जोडली गेलेली आहे. आणि त्यानंतर गोवा दक्षिण दिशा सिंधुदुर्ग या एकमेव जिल्ह्यासोबत याची बॉर्डर ही कनेक्ट आहे. इथं गोवा हे राज्य आहे अगदी छोटस, तर इथं हा सिंधुदुर्ग फक्त एवढा एकच जिल्हा काय होतो याच्याशी कनेक्ट होतो. आता आलं लक्षात? प्रश्नही कशी विचारले जातात, चढता क्रम उतरता क्रम हे नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणजे सर्वाधिक जिल्ह्यांच्या सीमा MP सोबत आहेत, सर्वात कमी गोव्यासोबत आहे, समान नंबर 4-4 तेलंगणा गुजरात आहे, त्यानंतर छत्तीसगड 2 आणि कर्नाटक 7. ओके, क्लिअर? आता हे झालं. आता याच्या पलीकडे जाऊन आणखीन एक प्रकारे प्रश्न विचारले जातात. आता तुम्ही इथं ऑब्झर्व केलं असेल की असे काही जिल्हे आहेत की जी आपली बॉर्डर जी आहे ती 2 राज्यांसोबत शेअर करतात. आपली बॉर्डर 2 राज्यांसोबत शेअर करतात. मग असे कुठले जिल्हे आहेत ते पण आपल्याला इथं माहिती असणं गरजेचं आहे. यावरतीही प्रश्न विचारलेला आहे. आणि आणखीन एक राहिला ना आपला छोटासा पेटुकला, केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली आणि दमन, याला पालघर या एकमेव जिल्ह्याची सीमा, एकच केंद्रशासित प्रदेश आपल्या शेजारी आहे तो म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती या इथं पालघर जिल्ह्याच्या अगदी सीमावर्ती भागामध्ये इथं असणारा हा दादरा नगर हवेली आणि इथं असणारा हा दमन, दोघांचं 2019 मध्ये एकत्रीकरण करून एकच केंद्रशासित प्रदेश बनवलेला आहे. हेही लक्षात ठेवा, एक्स्ट्रा माहिती मिळत राहणार आहे, त्याचं टेन्शन घेऊ नका. पूर्वी दमन हा वेगळा प्रशासकीय विभाग होता आणि दादरा नगर हवेली हा वेगळा प्रशासकीय विभाग होता. परंतु 2019 ऑक्टोबर 2019 मध्ये काय केलं तर या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांना एकत्रित केलं. म्हणजे हा आता एकच प्रशासकीय विभाग म्हणून ओळखला जातो. इज दॅट क्लिअर? तर या केंद्रशासित प्रदेशाला फक्त पालघर जिल्ह्याची सीमा ही काय आहे संलग्न असलेली इथं आपल्याला पाहायला मिळते किंवा याने बॉर्डर शेअर केलेली इथं पाहायला मिळते. ओके, आता मी ज्याबद्दल बोलत होतो तेही पाहूया, पण तत्पूर्वी आणखीन काही माहिती आहे त्यावर एक नजर टाकूया. महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांच्या सीमा इतर राज्याला लागून आहेत, हे पण माहिती असणं गरजेचं आहे. असे काही जिल्हे आहेत की ज्यांची सीमा कुठल्याही राज्याला संलग्न नाही किंवा शेअर केलेली नाहीये. ओके, मग असे किती जिल्हे आहेत तर महाराष्ट्रातले 16 जिल्हे असे आहेत की ज्यांच्या सीमा इतर कुठल्याही राज्यांना लागून नाहीये. साधं सिंपल गणित आहे ना, 20 राज्यांच्या म्हणजे 20 जिल्ह्यांचे जोडले असतील तर ऑब्विसली 20 36 + 20 16 असे जिल्हे आहेत की ज्यांच्या सीमा कुठेही कुणालाही शेअर केलेल्या नाहीयेत. आणि महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांच्या सीमा 2 राज्याला लागून आहेत, जे मी बोलत होतो की 2 राज्यांसोबत शेअर केलेले. तर असे जिल्हे किती आहेत? 7 आहेत. कोणकोणते आहेत तेही आपण पाहूया. पहिला आहे नंदुरबार. आठवा, आता नकाशा आठवा. आता जे मी इथं तुम्हाला सांगतोय, इमॅजिन करा तुमच्या समोरचा जर नकाशा असता तर इथं सांगितलेलं तुम्हाला तिथं पाहता आलं असतं, लगेच लक्षात राहतं. त्यामुळे इथून पुढे लक्षात ठेवायचं, ज्यावेळी ही भूगोलाचा तास असेल, भूगोलाचं लेक्चर असेल, त्यावेळी काय करायचं तर नकाशा हा नेहमी समोर ठेवायचा. इथं मी आपल्या बोर्डवरती तर घेणार आहेच, पण तुमचाही स्वतःचा असणं गरजेचं असतं. ओके,
तर नंदुरबार हा जिल्हा जो आहे याची बॉर्डर गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना शेअर झालेली आहे. त्यानंतर धुळे गुजरात आणि मध्य प्रदेश, गोंदिया मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, गडचिरोली छत्तीसगड आणि तेलंगणा, नांदेड तेलंगणा आणि कर्नाटका, सिंधुदुर्ग कर्नाटक आणि गोवा, पालघर गुजरात दादरा नगर हवेली. ओके, म्हणजे पालघरची एक राज्यासोबत आणि एका केंद्रशासित प्रदेशासोबत, त्यामुळं याला स्पेशली थोडंसं वेगळं आणखीन लक्षात ठेवा. कारण इतर राज्य तिथं फक्त एक केंद्रशासित प्रदेश आहे आणि जिथं काही अशा अपवादात्मक गोष्टी येतात ना, आयोग तिथं प्रश्न विचारण्याचे थोडेसे जास्त चान्सेस असतात. सो अशा मुद्द्यांवरती आपल्याला थोडंसं अधिक लक्ष द्यावं लागतं. क्लिअर? असे 7 जिल्हे आहेत की जे काय करतात तर एकापेक्षा अधिक म्हणजे 2 राज्यांसोबत काय करतात तर आपली सीमा ही शेअर करतात किंवा बॉर्डर ही शेअर करतात. आता हे असं पाहिलं, आता नकाशाच्या माध्यमातून पण पाहूया. या इथे नंदुरबार दिसतोय, या दिशेला MP आहे, या दिशेला गुजरात आहे. इथं धुळे दिसतोय, या दिशेला MP आहे, या दिशेला इथं गुजरात असलेला आपल्याला पाहायला मिळतो. इथं गोंदिया दिसतोय, या दिशेला MP, या दिशेला छत्तीसगड आहे. गडचिरोली या दिशेला छत्तीसगड तर या दिशेला तेलंगणा इथं दिसतोय. नांदेड या दिशेला तेलंगणा आहे तर या दिशेला कर्नाटक हे राज्य असलेले इथं आपल्याला पाहायला मिळतं. आलं लक्षात? आणि राहिला शेवटी तो म्हणजे पालघर, याच्या या दिशेला गुजरात पण आहे आणि इथंच काय आहे तर दादरा नगर हवेली दमण हा काय आहे केंद्रशासित प्रदेश देखील आहे. तर हे असे आपले 7 जिल्हे आहेत की जे आपली बॉर्डर 2 राज्यांसोबत काय करतात शेअर करत असताना इथं आपल्याला दिसून येतं. आता हा झाला शेजारची राज्य, त्यासोबत असणारे संलग्न जिल्हे, त्यांची क्रमवारी, ते कुठल्या दिशेने कशा पद्धतीने ते वसलेले आहेत आणि त्यांच्यासोबत शेअर केलेली संख्या किती आहे ते पण आपण पाहिलं. ओके, आता पुढे जाऊया, ते म्हणजे प्रशासकीय विभागाकडे. आता प्रशासकीय विभाग पण अभ्यासायचे आपल्याला, असं नाही की नाही एवढं केलं तर बस. प्रशासकीय विभाग कसे प्रश्न विचारतात ते पण लक्षात घ्या. आता मागाशी सांगितलं त्यापेक्षा आणखीन थोडंसं वेगळे पण प्रश्न विचारले जातात. मागच्या एका परीक्षेमध्ये एका प्रशासकीय विभागाचा नकाशा दिला होता, जो नकाशा जसा आहे त्याच्या एक्झॅक्ट उलटा करून तिथं त्या क्वेश्चन पेपरमध्ये प्रिंट केला होता आणि विचारलं होतं की हा प्रशासकीय विभाग कोणता. म्हणजे इथं लक्षात घ्या की आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करावा लागतो. म्हणजे जे आपण नकाशा जे वाटेल पण ते नकाशा देखील खूप महत्वाचा आहे. कधी कधी त्या नकाशावरती डिरेक्टली क्वेश्चन येतात, कधी कधी असेही प्रश्न विचारले जातात. मध्यवर्ती एखादा जिल्हा घेतला जातो, उदाहरणार्थ अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर, याच्या क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काठ्याच्या दिशेने शेजारी असणारी कोणते जिल्हे आहेत तेही विचारलं जातं. म्हणजे कसंही प्रश्न विचारू शकतो आयोग. त्यामुळं महाराष्ट्राचा भूगोल करत असताना अगदी बारीक सारीक लहान सहान गोष्टी पण आपल्याला कराव्या लागतात. येतं लक्षात? म्हणजे प्रशासकीय विभाग कोणकोणते आहेत, मुख्यालय कुठं आहे, नाव काय त्याचं. ओके, महाराष्ट्रात सद्यस्थितीमध्ये असणारे प्रशासकीय विभाग, पहिला कोकण किंवा ज्यालाच मुंबई असं म्हणतो आपण, आणि त्याच्या मुख्यालयाचं स्थान कुठं आहे तर मुंबईला आहे. भौगोलिक विभागाचं पण नाव लक्षात ठेवा, कोकण म्हणूनच त्याला ओळखलं जातं. जिल्ह्यांची संख्या 7. पुढे आहे, वाचू शकता. पुणे प्रशासकीय विभाग, मुख्यालय पुणे, आणि याचं भौगोलिक नाव काय आहे पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्र. ज्यावेळी प्राकृतिक महाराष्ट्र पाहू ना आपण त्यावेळी मी तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये सांगेन की पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त हे 5 जिल्हे येतात की आणखीन कुठले जिल्हे ऍड होतात त्यामध्ये. ओके, तर इथं 5 जिल्हे आहेत. नाशिक प्रशासकीय विभाग, मुख्यालय नाशिक, याला खानदेश या भौगोलिक नावाने देखील ओळखलं जातं. 5 जिल्ह्यांची संख्या आहे. छत्रपती संभाजीनगर पूर्वाश्रमीचा औरंगाबाद, मुख्यालय छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा या नावाने याला ओळखलं जातं, भौगोलिक नाव याचं. जिल्ह्यांची एकूण संख्या 8 आहे. त्यानंतर अमरावती प्रशासकीय विभाग, मुख्यालय अमरावती इथं आणि भौगोलिक नाव आहे याचं विदर्भ. जिल्ह्यांची संख्या 5 आहे. त्यानंतर नागपूर प्रशासकीय विभाग, मुख्यालय नागपूर इथं,
भौगोलिक नाव विदर्भच आहे याचंही, आणि जिल्ह्यांची संख्या किती आहे तर 6 आहे. ओके, आता हे वरवरची माहिती आपण पाहिली. आता डिटेलमध्ये जाऊया थोडंसं आणखीन. आता हे जे काही प्रशासकीय विभाग आहेत यांचं क्षेत्रफळ पण विचारात घेतलं जातं, आणि त्या क्षेत्रफळाचा चढता क्रम उतरता क्रम असंही विचारलेलं आहे यापूर्वी आयोगाने. आता भविष्यात पुढे असंही विचारू शकतो, जोड्या लावायला 4 प्रशासकीय विभागाची नावं दिली असतील आणि पुढे क्षेत्रफळ दिलेलं असेल, सांगा कुठल्या प्रशासकीय विभागाचं क्षेत्रफळ किती आहे, लावा जोड्या, असंही प्रश्न विचारू शकतो. सो मग तेही माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला. सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कुठला आहे तर तो आहे छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबाद, जुनं नाव त्याचं छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबाद. किती आहे क्षेत्रफळ तर ते आहे 64,813 चौरस किलोमीटर. 64,813 चौरस किलोमीटर. त्यानंतर नाशिक प्रशासकीय विभाग 57,413 चौरस किलोमीटर, दुसऱ्या क्रमांकावरती असणारा 57,413 चौरस किलोमीटर. त्यानंतर पुणे प्रशासकीय विभाग 57,275 चौरस किलोमीटर. म्हणजे नाशिक कितीनी मोठं आहे याच्यापेक्षा हार्डली 250-300 चौरस किलोमीटरनी मोठं आहे. त्यानंतर येतो नागपूर प्रशासकीय विभाग 51,377 चौरस किलोमीटर. अमरावती 46,027 चौरस किलोमीटर, 5व्या क्रमांकावरती, आणि 6वा क्रमांक सर्वात छोटा लहान मुंबई किंवा ज्याला आपण कोकण प्रशासकीय विभाग म्हणतो त्याचं क्षेत्रफळ आहे 30,728 चौरस किलोमीटर. आता एक लक्षात घ्या, मी आता कशा पद्धतीने काय काय विचार करून व्हिडिओ बनवले आहेत किंवा लेक्चर घेतलेले आहेत, कशा पद्धतीने, म्हणजे प्रत्येक प्रशासकीय विभागाचं एक वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. ओके, पण त्या प्रत्येक प्रशासकीय विभागात एक असा प्रशासकीय विभाग आहे, मराठीमध्ये त्याला म्हण आहे बघा एक, मूर्ती लहान पण कीर्ती महान, असा भाग काहीतरी या मुंबई किंवा कोकण प्रशासकीय विभागाचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. दिसायला लहान आहे, लोकसंख्या सर्वात जास्त आहे, आर्थिक उत्पन्न सर्वात जास्त आहे, बऱ्याच काही गोष्टी आहेत, लोकसंख्या घनता सर्वात जास्त आहे, लिंग गुणोत्तर सर्वात जास्त इथंच आहे, म्हणजे सर्वात जास्त असणारे जिल्हे इथंच पाहायला मिळतात, सर्वात कमी असणारे लिंग गुणोत्तर जिल्हे इथंच पाहायला मिळतात. म्हणजे अशा विविध बाजूने किंवा विविध विषयानुसार जर आपण विचार केला तर इथं हा मुंबई प्रशासकीय विभाग या 5 प्रशासकीय विभागापेक्षा वरचढ ठरताना दिसतोय. पण क्षेत्रफळानुसार सर्वात लहान सर्वात कमी असलेला हा म्हणजे प्रशासकीय विभाग. ओके, तर हे क्रम लक्षात ठेवा. पहिला छत्रपती संभाजीनगर, दुसरा नाशिक, तिसरा पुणे, चौथा नागपूर, 5वा अमरावती आणि 6वा मुंबई प्रशासकीय विभाग. ओके, आणि हे क्षेत्रफळ पण पाठच पाहिजे, पाठच करायचं. त्यानंतर प्रशासकीय विभागाचं आता जिल्ह्यानुसार उतरता क्रम. मी सांगितलं ना की हे असं करावंच लागतं, विचारतच आयोग. आता आपल्याला वाटत असेल अरे काय खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्याच गोष्टी मोठे मोठे मार्क्स मिळवून देतात, हे पण लक्षात ठेवा. येतं लक्षात, छोट्या छोट्या गोष्टीच मोठे मोठे मार्क्स मिळवून देतात आणि महत्वाची भूमिका पार पाडतात. आता सर्वात मोठा प्रशासकीय विभाग असणारा जो काही छत्रपती संभाजीनगर आहे त्यामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत, एकूण 8 जिल्ह्यांची संख्या आहे. किती? 8. त्यानंतर मुंबईमध्ये 7 जिल्हे आहेत, मुंबई प्रशासकीय विभागात 7 जिल्हे आहेत. नागपूर प्रशासकीय विभागात 6 जिल्हे आहेत. पुणे, नाशिक आणि अमरावती एकत्रित लक्षात ठेवा 5 जिल्ह्यांची संख्या आहे. किती? 5च. म्हणजे पुणे, अमरावती आणि नाशिक या 3 प्रशासकीय विभागात 5 जिल्ह्यांची संख्या. म्हणजे आता लक्षात काय ठेवायचं, फक्त 3. छत्रपती संभाजीनगर 8, मुंबई 7 आणि नागपूर 6. ओके, यांचा क्रम तर काही बदलणार नाही, हे आहे ते 4थ्याच क्रमांकावरती आहेत. जिल्ह्यानिहाय म्हणजे जिल्ह्यांच्या संख्येनुसार जर विचार केला तर हे प्रशासकीय विभाग अशा क्रमाने येतात. त्यानंतर मग तालुक्यानुसार पण पाहूया ना, सर्वाधिक तालुके कुठल्या प्रशासकीय विभागात आहेत, सर्वात कमी कुठं आहेत ते पण अभ्यासूया. तर सर्वाधिक तालुके कोणत्या प्रशासकीय विभागात आहेत तर ते
छत्रपती संभाजीनगर म्हणजे टॉप 1 ला किती आहेत? 76 तालुके आहेत. छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागात 76 तालुक्यांची संख्या आहे. नागपूर प्रशासकीय विभाग 64 तालुके आहेत. पुणे प्रशासकीय विभाग 58 तालुके. अमरावती प्रशासकीय विभाग 56 तालुके. त्यानंतर नाशिक 54 आणि मुंबई 50. हा क्रम आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवावा लागेल. पहिला क्रमांक छत्रपती संभाजीनगर, दुसरा नागपूर, तिसरा पुणे, अमरावती, नाशिक, मुंबई. हे तालुक्यानुसार उतरता क्रम. चढताही क्रम विचारू शकतात, उतरताही विचारू शकतात, किंवा मग जोड्या लावायलाही विचारू शकतात. आलं लक्षात? त्यानंतर जिल्हानिहाय तालुक्यांची संख्या, समान तालुके असणारे जिल्हे विचारलेले आहेत, विचारू शकतात पुढे. आता तुम्हाला वाटेल की नाही हे खूपच म्हणजे वाढवत चालले. नाही, वाढवायचा माझा काहीच उद्देश नाहीये. मला फक्त एकच काम करायचं आहे की तुम्हाला चांगले मार्क्स मिळवून द्यायचे. आणि तुम्हाला चांगले मार्क्स मिळवून द्यायचे असतील तर मला ह्या गोष्टी कराव्याच लागतील. का? तर आयोग अशाच गोष्टींवरती प्रश्न विचारतो. सो हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. म्हणून आता मुंबई उपनगर 3 सांगितले, पण ते लक्षात ठेवायचे कशासाठी आहेत? जनगणनेसाठी केले होते. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये काय, मुंबई उपनगरात किंवा मुंबई शहरामध्ये पण तालुके नाही आहेत. ओके, तर इथं खास करून त्याला असं गोल करून ठेवा, इथं घ्यायलाच नको. पण तरी तर हे जनगणनेसाठी केलेले काय आहेत? तर हे तालुके आहेत. त्यानंतर धुळे 4 तालुके आहेत. हिंगोली 5. वाशिम आणि नंदुरबार सुरू झाल्या जोड्या. वाशिम आणि नंदुरबार 6 तालुके. ठाणे भंडारा अकोला 7 तालुके. ठाणे भंडारा अकोला 7 तालुके. पालघर सिंधुदुर्ग जालना उस्मानाबाद म्हणजे आत्ताचं धाराशिव वर्धा आणि गोंदिया 8 तालुके. येतं ना लक्षात? म्हणून इथं आयोग असे प्रश्न विचारलो. माहितीच पाहिजे. खूप लहान वाटतं, काहीतरी बालिश वाटतं, पण माहिती पाहिजे हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढे रत्नागिरी औरंगाबाद परभणी 9 काय आहे तालुक्यांची संख्या? 9 तालुके. लातूर सांगली 10 तालुके. सातारा सोलापूर बीड 11 तालुके. कोल्हापूर गडचिरोली 12 तालुके. बुलढाणा 13. पुणे अहमदनगर अमरावती नागपूर 14 तालुके. आता एक आणखीन एक क्वेश्चन येतो आपल्या डोक्यात की अरे हे सगळे पाठ करायचेच का? नका करू. हे तालुक्यांनी हे आहे ना, हे एवढं काही महत्वाचं नाहीये, एवढी काही गरज नाही. फक्त जस्ट एक ओव्हरलुक करा, कधी वेळ मिळाला तर वाचून घ्यायचं. पण ते पूर्वीचं होतं ना, तालुक्याची संख्या, जिल्ह्यांची संख्या, क्षेत्रफळ, ते 100% करा. ते 100% पाठच पाहिजे. ओके, हे नाही जरी हे केलं तरी चालेल, फक्त एक ओव्हरलुक वाचून घ्या जस्ट की आला तर आला प्रश्न, किंवा जनरल नॉलेज माहिती असावं म्हणून. त्यानंतर चंद्रपूर रायगड नाशिक आणि जळगाव इथं 15 तालुके आहेत या 4 जिल्ह्यांमध्ये. आणि सर्वाधिक तालुके असणारे 2 जिल्हे आहेत, ते म्हणजे नांदेड आणि यवतमाळ, की जिथं 16 तालुके आहेत. प्रत्येकी 16 तालुके आहेत यवतमाळमध्ये आणि नांदेडमध्ये. आता इथं प्रत्येकाचा जिल्हा आलाच असेल असं मी गृहीत धरतो. त्यामुळे तुम्हीही आता आपल्या जिल्ह्यांमध्ये जेवढे तालुके आहेत तेवढेच तालुके असणारे इतर कुठले जिल्हे आहेत तेही लक्षात ठेवलं तेवढे तरीही चालू शकतो. ओके, त्यानंतर पुढे समान नावाचे तालुके. आता माहिती आहे का आपल्याला हे समान नावाचे तालुके, की अरे आपल्या इथं जो तालुका आहे किंवा ज्या तुम्ही तालुक्यात राहतात त्याच नावाचा आणखीन एक तालुका आणखीन एका वेगळ्या जिल्ह्यामध्ये पण आहे. तसाच तालुका तिथं वेगळा आहे, पण तिथली भौगोलिक परिस्थिती वेगळी असेल. पण समानता काय आहे? तर नावामध्ये समानता ही आपल्याला इथं दिसून येते. मग असे कुठले कुठले तालुके आहेत ते पाहूया. पहिला खेड तालुका. पुणे आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यामध्ये खेड नावाचे तालुके आहेत. त्यानंतर शिरूर तालुका. पुणे आणि बीड या जिल्ह्यामध्ये शिरूर नावाचे तालुके आहेत. त्यानंतर नांदगाव तालुका. नाशिक आणि अमरावती या 2 जिल्ह्यामध्ये नांदगाव नावाचे तालुके आहेत. मालेगाव, वाशिम आणि नाशिक या 2 जिल्ह्यांमध्ये
या मालेगाव नावाचं 2 तालुके आहेत. कर्जत, अहमदनगर आणि रायगड म्हणजेच अहिल्यानगर आणि रायगड या 2 जिल्ह्यांमध्ये कर्जत नावाचे तालुके आहेत. त्यानंतर सेलू, परभणी आणि वर्धा या 2 जिल्ह्यामध्ये सेलू नावाचे समान नावाचे तालुके आहेत. कारंजा, वाशिम आणि वर्धा या 2 जिल्ह्यामध्ये कारंजा नावाचा समान असा नावाचा काय आहे तालुका आहे. आष्टी, बीड आणि वर्धा या 2 जिल्ह्यामध्ये आष्टी नावाचा तालुका आहे. आणि शेवटी आहे कळंब. यवतमाळ आणि उस्मानाबाद या 2 जिल्ह्यामध्ये कळंब नावाचा काय आहे तर तालुका असलेला इथं आपल्याला पाहायला मिळतो. ओके, आता परत लॉजिकली आणखीन बऱ्याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवता येतात, पण एवढं काही म्हणजे हे नाहीये, सहज लक्षात राहील. इथं बघा वर्धा 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 हा 3 वेळेस आलेला आहे. वर्ध्याचं काय आहे की नाही की सगळे बाहेरूनच आणलेले किंवा वर्ध्याच बाकी लोकांनी कॉपी केलेलं असं काहीतरी इथं दिसून येतं आपल्याला. ओके, त्यानंतर आणखीन एक महत्वाचा आणि इथं प्रश्न येतात 100%. जिल्हा निर्मिती आपण पाहिलं ना, महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळी किती जिल्हे होते तर 26 जिल्हे होते. आणि सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय किती जिल्हे आहेत तर 36 जिल्हे आहेत. म्हणजेच काय, नव्याने 10 जिल्ह्यांची निर्मिती केलेली आहे. मग हे 10 जिल्हे कुठले कोणते आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे. प्लस त्यांची निर्मितीची तारीख आणि कोणत्या जिल्ह्याचं विभाजन करून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती केलेली आहे तेही माहिती असणं तेवढंच गरजेचं आहे. ओके, चला तर मग यावरती पण एक नजर टाकूया. सर्वात प्रथम निर्मिती करण्यात आलेला जिल्हा म्हणजे महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली. तिथपासून ते 1981 पर्यंत म्हणजे तब्बल 20-21 वर्ष महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते. सर्वात पहिला जिल्हा निर्मिती झाली ती म्हणजे रत्नागिरीचं विभाजन करून सिंधुदुर्ग या जिल्ह्याची काय करण्यात आली तर निर्मितीही करण्यात आली. आणि इथं आणखीन एक लक्षात ठेवा, आयोग तुम्हाला कन्फ्यूज करायला प्रत्येक वेळी पाहिजे, तुम्हाला ट्रॅप करायला पाहिजे. आयोग काय करेल, तुम्ही तारीखही लक्षात ठेवाल. 1 मे 1981 ला रत्नागिरी जिल्ह्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली. परंतु ज्यावेळी आपण एक्झाम हॉलमध्ये जातो आपल्या डोक्यात एक तर एवढं काही प्रेशर असतं, बरंच टेन्शन असतं, त्यावेळी आपल्याला हा प्रश्न जर आला आणि तारीख सेम दिसते 1 मे 1981, परंतु पुढे फिरवलेलं असतं. काय फिरवतं, रत्नागिरीपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे, त्याऐवजी काय करेल सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून रत्नागिरी जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. चूक. रत्नागिरी ऑलरेडी होता, त्याचं विभाजन करून काय केलं सिंधुदुर्ग जिल्हा बनवला. मग हे स्टेटमेंट असंच पाहिजे की 1 मे 1981 रोजी रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन करून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली, ना की सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विभाजन करून रत्नागिरीची निर्मिती करण्यात आली. क्लिअर. तर ह्या गोष्टी बारकाईने थोडंसं ऑब्झर्व करायला शिका. 1 मे 1981. आता काही ठिकाणी असं झालेलं की तारीख आणि वर्ष समान आहे, म्हणजेच काय एखाद्या वर्षी 2 जिल्ह्याची त्याच तारखेला त्याच वर्षी निर्मिती झालेली आहे. असं उदाहरण म्हणजे 1 मे 1981 लक्षात ठेवायला मदत होते म्हणून सांगतो. 1 मे 1981 ला रत्नागिरीपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती केली. तर त्याच वेळी छत्रपती संभाजीनगर म्हणजे त्यावेळेचा औरंगाबाद जिल्ह्याचं विभाजन करून काय केलं तर जालना जिल्ह्याची निर्मिती केली. तारीख 1 मे 1981. तारीख विसरायची नाही. त्यानंतर 16 ऑगस्ट 1982 उस्मानाबाद म्हणजे आत्ताचं धाराशिवचं विभाजन करून लातूर जिल्ह्याची निर्मिती केली. आणि अवघ्या 10 दिवसानंतर म्हणजे त्याच दिवशी केलं असतं तर आपल्याला लक्षात ठेवायला सोपं झालं असतं, परंतु थोडंसं बदल केला. काय केलं, 10 दिवसानंतर 10 दिवसाच्या गॅप नंतर म्हणजे 26 ऑगस्ट 1982 ला काय केलं, चंद्रपूर पासून गडचिरोली या जिल्ह्याची निर्मिती केली. चंद्रपूरचं पूर्वीचं नाव चांदा असं होतं, चांदा म्हणून ओळखलं जायचं. जसं रायगडचं पूर्वीचं नाव कुलाबा होतं तसं चंद्रपूरचं पूर्वीचं नाव चांदा होतं. ओके, चांदाचा चंद्रपूर झाला, चंद्रपूर पासून गडचिरोली परत विभाजित करण्यात आला. जस्ट एक माहिती असावं, प्रश्न विचारतात यावरती, पण ज्यावेळी तुम्ही इतिहासाचा अभ्यास कराल तिथं हे येणारच आहे, पण आहे येतं लक्षात तर सांगतो.
त्यानंतर पुढे 4 ऑक्टोबर 1990 साली मुंबई शहराचं विभाजन केलं आणि मुंबई उपनगर बनवलं. मुंबई शहर म्हणजेच बृहन्मुंबई जो आहे त्या बृहन्मुंबईचं विभाजन करून मुंबई उपनगर या नव्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. त्या वर्षी फक्त एकाच जिल्ह्याची निर्मिती केली. त्यानंतर 1 जुलै 1998 धुळे जिल्ह्याचं विभाजन करून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. तर त्याच दिवशी म्हणजे 1 जुलै 1998 अकोल्यापासून वाशिम जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर परत सेम तारीख 2 जिल्हे. 1 मे 1999 भंडारा जिल्ह्याचं विभाजन करून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आणि परभणी जिल्ह्याचं विभाजन करून हिंगोली जिल्ह्याची काय करण्यात आली, निर्मितीही करण्यात आली. आणि शेवटी म्हणजे नुकताच तसं पाहायला गेलं तर तरुणच निर्मिती आहे, नुकतीच झालेली 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून पालघर या जिल्ह्याची काय करण्यात आली, निर्मिती करण्यात आली. तारखा कुठल्या जिल्ह्याचं विभाजन करून कुठल्या जिल्ह्याची निर्मिती केली परफेक्ट लक्षात ठेवायचं. ओके, राहील लक्षात. आता लक्षात ठेवण्यासाठी बघा, हे एकाच दिवशी म्हणजे एकाच तारखेला 2 जिल्हे, एकाच तारखेला 2 जिल्हे, एकाच तारखेला 2 जिल्हे, हे असं तुम्ही ग्रुप पण करू शकता किंवा मग नकाशावरती ते मेन्शनही करू शकता. ब्लँक नकाशे घ्यायचे की ज्यामध्ये फक्त महाराष्ट्राची सीमा आणि जिल्ह्यांच्या सीमा असतील, असे ब्लँक नकाशे घ्यायचे. ते आपल्याला खूप महत्वाचे आहेत. त्यामध्ये आपण नेहमी आता माहिती भरत राहणार आहोत. आपण आपल्या लेक्चरमध्ये म्हणजे लाईव्ह लेक्चरमध्येच मी तुम्हाला सांगत जाईन की ही माहिती इथे इथं ही मेन्शन करा, लगेच त्यावेळी ती करत जायचं. म्हणजे सहज चालता बोलता काय होत जातो तर अभ्यास होत जातो आणि सहज चालता बोलता आपल्या शॉर्ट नोट्स पण होत जातात. येतो लक्षात, शॉर्ट नोट्स पण होत जातात की ज्या नुसतं एक नजर जरी आपण फिरवली त्यावरून तरी आपले मार्क्स फिक्स होत जातात. त्याला काही वेगळं काही करायची गरज नाहीये. आणि भूगोलासाठी मित्रांनो एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा, मी आहे ना तोपर्यंत भूगोलाचं अजिबात काही टेन्शन घ्यायचं नाही. त्याला मी तुम्हाला भाराभर पुस्तकं वाचायला कधीच सांगणार नाही, रट्टा मारायलाही कधी सांगणार नाही. हसत खेळत सहज सहज असा अभ्यास होऊन जातो आणि सहज सहज तेवढ्याच लक्षात पण राहतो. ओके, त्यामुळं भूगोलाची काळजी अजिबात करायची नाही. मग तो भारताचा असो, महाराष्ट्राचा असो किंवा मग जगाचा असो, मग तो प्राकृतिक असो किंवा राजकीय प्रशासकीय कुठलाही भूगोल असो किंवा मानवीय असो किंवा मग आर्थिक भूगोल असो किंवा पर्यटनाचा भूगोल असो, कुठलाही भूगोल असो. ओके, तर ही झाली आपली जिल्ह्यांची निर्मिती. आता आणखीन एक सहज जाता जाता सांगतो, क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे जिल्हे कुठले आहेत. म्हणजे इथं तुमचा ना महाराष्ट्राचा हा संपला. आजच्या लेक्चरमध्येच खरं तर महाराष्ट्राचा जो राजकीय प्रशासकीय भूगोल आहे तो संपला. इथून पुढे फक्त आणि फक्त प्राकृतिकच भूगोल अभ्यासायचा आपल्याला. ओके, तर सर्वात मोठे जिल्हे उतरता क्रम अहिल्यानगर किंवा अहमदनगर 17,048 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आहे. दुसरा क्रमांक पुणे जिल्हा 15,643 चौरस किलोमीटर. ओके, नाशिक 15,530 चौरस किलोमीटर. त्यानंतर सोलापूर 14,895 चौरस किलोमीटर आणि गडचिरोली 14,412 चौरस किलोमीटर एवढं काय आहे याचं क्षेत्रफळ आहे. पहिले 5 जिल्हे, पहिला अहिल्यानगर, दुसरा पुणे, नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली, हे पहिले 5 जिल्हे. त्यानंतर सर्वात छोटे क्षेत्रफळानुसार मुंबई शहर सर्वात छोटा 157 चौरस किलोमीटर. काही संदर्भात तुम्हाला 155 चौरस किलोमीटर पण दिसेल, तर काही मध्ये 165 चौरस किलोमीटर पण दिसेल, परंतु हाच आकडा ऑथेंटिक आहे 157 चौरस किलोमीटर. जिथं नंबरचा काही असा गोंधळ आहे मी तिथं तुम्हाला मी सांगत जाईन की कुठला लक्षात ठेवायचं. तर 157 चौरस किलोमीटर हा लक्षात ठेवा. त्यानंतर मुंबई उपनगर 446 चौरस किलोमीटर, भंडारा 3,896 चौरस किलोमीटर, ठाणे 4,214 चौरस किलोमीटर आणि हिंगोली 4,524 चौरस किलोमीटर. हे सर्वात छोटे असणारे काय आहेत तर जिल्हे आहेत की ज्यांचं क्षेत्रफळ सर्वात कमी आहे. मुंबई शहर, मुंबई
उपनगर, भंडारा, ठाणे आणि हिंगोली असा हा यांचा ऍक्च्युअल मध्ये हा चढता क्रम म्हणूया आपण, म्हणजे सर्वात कमी ते सर्वात जास्तीकडे चाललेलो आपण. ओके, तर हे होतं आपलं सॉरी तर हे होतं आपला महाराष्ट्राचा प्रशासकीय भूगोल, की ज्यामध्ये आपण काय केलं, महाराष्ट्र राज्याची स्थापना ती कुठल्या कायद्यानुसार झालेली आहे, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय परिस्थिती कशी होती, म्हणजेच काय तर किती जिल्हे होते, किती प्रशासकीय विभाग होते आणि किती तालुके होते. त्यानंतर शेजारची जी काही आपली राज्य आहेत ते राज्य पाहिली, त्या राज्यांसोबत आपल्या किती जिल्ह्यांनी सीमा त्यांची शेअर केलेली आहे, बॉर्डर शेअर केलेली आहे ते पाहिलं. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये असणारे एकूण प्रशासकीय विभाग त्यांचा परत मग क्षेत्रफळानुसार उतरता क्रम चढता क्रम पाहिला. त्यानंतर जिल्ह्यामध्ये प्रशासकीय विभागामध्ये असणाऱ्या तालुक्यानुसार चढता उतरता क्रम पाहिला. ओके, तर ही सर्व माहिती आपण इथं पाहिलेली आहे आणि नक्कीच आशा व्यक्त करतो की तुम्हाला ती समजलेली असेल. ओके, तर इथंच थांबूया आणि भेटूया परत पुढच्या एका नवीन टॉपिकसह नवीन लेक्चरमध्ये. ओके, धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.